नमस्कार, मी जयंती वाघधरे. जय महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज जय महाराष्ट्राच्या न्यूज रूममध्ये एक अत्यंत खास व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. आरपीआय नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी. रामदासजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र न्यूजमध्ये. हां, बोल बोल जयंती बोल. म्हणजे तुझे दिवस आहेत बरे, तुझे दिवस आले आहेत बरे, कारण तू जय महाराष्ट्र अँकर झालेली आहे जयंती वाघधरे. मी नेहमीच बोलत असतो खरे, मी नेहमीच बोलत असतो खरे, म्हणूनच माझी इंटरव्ह्यू घेत आहे चॅनल जय महाराष्ट्रची जयंती वाघधरे. बोल. थँक्यू सो मच सर. सर, निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे आणि यात एक टॉकिंग पॉइंट असा आहे की रामदास आठवले यांची भाषणं आणि त्यांच्या कविता, कारण त्यांचं एक वेगळंच फॅन फॉलोईंग आहे तुमच्या कवितांचं. आणि अगदी मी सांगायच्या आधीच तुम्ही माझ्यावरच कविता केली. पण आता अगदी इंटरव्ह्यू सुरुवात करताना मला असं वाटतं एक कविता होऊन जाऊ देत या निवडणुकीच्या रणधुमाळीवर. नाही, एकतर म्हणजे आता मी चळवळीमध्ये भारत घेतलेले आहेत कष्ट. मी तर दलित चळवळीमध्ये, पॅन्थरच्या चळवळीमध्ये, रिपब्लिकन चळवळीमध्ये मी फारच घेतलेले आहेत कष्ट. म्हणूनच माझी मुलाखत घेत आहे जय महाराष्ट्र. तर जय महाराष्ट्र चॅनलबद्दल मला आदर आहे आणि रोजच्या निवडणुकीच्या सभांमध्ये आणि इतरही सभांमध्ये जय भीम जय महाराष्ट्राचा नारा मी देत असतो. आणि ज्यावेळेला जय महाराष्ट्र म्हणतो त्यावेळेला जय महाराष्ट्र चॅनल आमच्यासमोर येतो. तर आता ही जी इलेक्शनची मोठी रणधुमाळी आहे, एक तर देशामध्ये होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींची स्तुती, देशामध्ये होत आहे माननीय नरेंद्र मोदींची स्तुती. मग का सत्तेवर येणार नाही महायुती? आमच्या पाठीशी आहे सगळ्या जाती, आमच्या पाठीशी आहे सगळ्या जाती, म्हणूनच सत्तेवर बसणार आहे आमची महायुती. बोल पुढे. क्या बात आहे सर. अगदी पहिला प्रश्न, खूप महत्त्वाचा प्रश्न. आरपीआय म्हणजे फक्त रामदास आठवले असं एक चित्र निर्माण केलं जातं. आरपीआयमध्ये आता ताकदीचे नेते, लीडर्स किंवा कार्यकर्ते किंवा वोटर्स राहिले नाही अशी चिकलफेक अनेकदा तुमच्यावर केली जाते, अशी विधानं केली जातात राजकारण्यांकडून. काय स्ट्रॅटेजी आहे सर पुढची आणि यावर काय म्हणणं आहे तुमचं? एकतर जयंती असा आहे की रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष आहे. एक तर तुला इतिहास सांगायचा असेल तर सांगतो की बाबासाहेब आंबेडकर 1952च्या निवडणुकीमध्ये स्वतः हरले होते. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर उभे राहिलेल्या बाबासाहेबांना काँग्रेस पार्टीने हरवलं होतं. त्यानंतर भंडाऱ्यामध्ये नागपूरच्या जवळ एक पोटनिवडणूक झाली होती. त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाने हरवलं. आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर बाबासाहेबांनी विचार केला की मी तर संविधान लिहिलेलं आहे, डेमोक्रेसी म्हणजे वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू, एक माणूस एक मत आणि त्याचं एक मूल्य. तर मी फक्त शेड्यूल कास्टच्या मतांवरती जर मी राजकारण केलं तर मी स्वतः निवडून येत नाही, तर माझे लोक कसे निवडून येणार? माझे कार्यकर्ते जर निवडून आले नाहीत तर त्यांना सत्ता कशी मिळणार? सत्ता मिळाली नाही तर या गोरगरिबांचं भलं कसं होणार? त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन नावाचा पक्ष स्थापन व्हावा. एक तर तुला आठवण करून देतो की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते आता अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत आणि मी भारताचा, इंडियाचा मी अध्यक्ष आहे रिपब्लिकन पार्टीचा. ठीक आहे, त्यांची रिपब्लिकन पार्टी अमेरिकेची आहे आणि त्यांची सुद्धा रिपब्लिकन पार्टी RPA म्हणजे रिपब्लिकन पार्टी अमेरिका. करेक्ट. माझी पार्टी रिपब्लिकन पार्टी आठवले, माझी पार्टी RPA अशी माझी पार्टी. आम्ही RPI म्हणतो, आम्ही इंडिया म्हणून. पण ठीक आहे, ट्रम्प त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी 2 पार्टी सिस्टम आहे. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला हरले, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी
राम मनोहर लोहियांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्याने असा उल्लेख केला की अमेरिकेमध्ये 2 पार्टी सिस्टीम आहे, फ्रान्समध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, युरोपमध्ये अनेक ठिकाणी फक्त 2च पक्ष आहेत, आपल्या इंग्लंडमध्ये 2च पक्ष आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये 2 पक्ष असावे आणि एक काँग्रेस पक्ष सत्तेवर असणारा आणि विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा पक्ष असावा. आणि त्याच्यामध्ये राम मनोहर लोहिया आहे किंवा इतर सगळे सोशलिस्ट, कम्युनिस्ट आणि सगळेच इतर लोक आहेत काँग्रेस सोडून, त्या सर्वांनी रिपब्लिकन पक्ष मध्ये यावं आणि आपण सगळ्यांनी मिळून हा पक्ष स्थापन करावा अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांचं महापरिनिर्वाण लवकर झालं, त्यांचा मृत्यू लवकर झाला 6 डिसेंबर 1956ला आणि रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली 3 ऑक्टोबर 1957ला नागपूर मुक्कामी. तर इतिहास मी सांगितलं. तर आता आम्ही प्रयत्न केला की सर्व जाती जमातींना पक्षात आणलं पाहिजे. बाबासाहेबांचा पक्ष म्हणजे एका जातीचा पक्ष नाही, बाबासाहेबांचा पक्ष म्हणजे फक्त दलितांचा पक्ष नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सर्वांना एकत्रित आणायचं आहे. जो कष्ट करणारा आहे, जो देशाचा नागरिक आहे, जो देशावर प्रेम करतो आहे आणि ज्यांना संविधान मान्य आहे, त्या सर्वांना आपल्या पक्षामध्ये आणायचं असा त्यांचा विचार होता. पण ते आम्हाला सगळ्यांना कोणाला जमलं नाही आहे. पण आता राजकारणामध्ये असं आहे की जयंती आमच्या पक्षाला तिकीटं दिली जात नाहीत. मला एकट्याला मंत्रिपद मिळालेलं आहे, ठीक आहे, पण त्या फक्त माझ्या मंत्रिपदावर मी खुश आहे असं नाही. ज्या कार्यकर्त्यांनी मला मोठं केलेलं आहे, ज्या कार्यकर्त्यांनी मला दिल्लीपर्यंत पोहोचवण्यामध्ये प्रचंड कष्ट घेतलेले आहेत, माझे मोर्चामध्ये ते सामील झालेले आहेत, माझ्या अनेक त्यांनी सभा घेतलेल्या आहेत, उपाशी तापाशी राहून ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. तर सत्ता म्हटलं की त्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे. पण आमचे मित्रपक्ष जे आहेत ते मित्रपक्ष आमच्या कार्यकर्त्यांना सत्ता देत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण आता आमच्या पक्षाला काही जागा मिळाल्यानंतर 2 जागा मला मिळालेल्या आहेत. कालिनाची जागा आणि धारावी जागा आमची आम्हाला म्हणून RPL म्हणून सोडलेली आहे. पण ते सिम्बॉल आहे ते त्यांचंच आहे. म्हणजे कालिनामध्ये कमल सिम्बॉल आहे, धारावीमध्ये धनुष्यबाण सिम्बॉल आहे. तर आता मला माझ्या पक्षाला गन्ना किसान हे सिम्बॉल मिळालेलं आहे. माझा पक्ष मणिपूरमध्ये रेकग्नाइज आहे, तिथं माझ्या पक्षाला 17% मतं मिळाली आता लोकसभेमध्ये. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, तिथं माझा पक्ष रेकग्नाइज आहे. त्यामुळं भारताच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये, अंदमान निकोबार असो, लक्षद्वीप असो, दादरा नगर हवेली असो, दीव दमन असो, उत्तर नॉर्थ ईस्टमध्ये सगळे राज्य, आसाम आहे, त्रिपुरा आहे, अरुणाचल प्रदेश आहे, त्यानंतर हे 2 राज्य जर मी सांगितली, त्यानंतर आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, सगळ्या राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. आता मी काश्मीरमध्ये गेलो होतो, 2 दिवस होतो आणि त्या ठिकाणी माझ्या पक्षाचे 4 उमेदवार आम्ही उभे केले होते. माझ्याकडे 10-15 लोक माझ्याकडे आले होते, पण मी 4 ठिकाणीच आम्ही निवडणूक लढलो. मग त्यावेळेला मी ज्यावेळेला तिथं गेलो होतो त्यावेळेला तिथलं 370 आर्टिकल हटलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी शांती आहे. आर्मीला सगळे अधिकार मिळालेले आहेत, BSFला अधिकार मिळालेले आहेत आणि 370 आर्टिकल ज्यावेळेला त्या ठिकाणी होतं त्यावेळेला तिरंगा झेंडा तिथं फडकत नव्हता. त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नव्हती, बेरोजगारांना काम मिळत नव्हतं. मोठ्या प्रमाणामध्ये जे नौजवान लोक आहेत ते आतंकवादी ॲक्टिव्हिटीमध्ये जात होते. आता 370 आर्टिकल हटल्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ 2,50,00,000पेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत. लोकांना भीती वाटत नाही आहे. कुठंतरी 1-2 ठिकाणी आतंकवादी येतात आणि पोलिसांवर आर्मीवर हल्ला करतात आणि त्याच्यामध्ये शेकडो आतंकवादी आतापर्यंत मारले गेलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. पण जम्मू काश्मीरमध्ये माझा पक्ष आहे आणि मी त्या ठिकाणी असताना मला भीती वाटली नाही. मी रात्री 11-12 वाजेपर्यंत मी फिरत होतो. त्यामुळं जम्मू काश्मीरच्या लोकांच्या मनामधली भीती आता निघून गेलेली आहे. पण मुद्दाम पाकिस्तानवाले खोड काढतात आणि कुठंतरी एखाद्या मजुराला मारण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांवरती काहीतरी फायरिंग करण्याचा प्रयत्न करतात, आर्मीवरती. पण त्याच्यामध्ये अनेक आतंकवाद्यांना जेरीस आणण्याचं काम आपल्या आर्मीने आणि आमच्या डिफेन्सने केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, तर तू जो प्रश्न विचारला आहे, तर आता माझा पक्ष छोटा पक्ष असला
तरी माझ्या पक्षाचं व्हिजन आहे SC, ST, OBC आणि जनरल कॅटेगरी, ज्यांना बाबासाहेबांचं संविधान मान्य आहे देशाचं, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मान्य आहे, या सर्व हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, इसाई असतील, बुद्धिस्ट असतील, जैन असतील, पारशी असतील, लिंगायत असतील, सर्व धर्माच्या लोकांना आपल्या पक्षात आणलं पाहिजे, हे माझ्या पक्षाचं ध्येय आहे. पण अजून आम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही आहे. पण हे गोष्ट लक्षात तुला जयंती सांगतो की माझा पक्ष, माझा गट ज्यांच्या पाठीशी असतो त्यांना सत्ता मिळते. मी काँग्रेस पक्षासोबत असताना त्यांना सत्ता मिळाली. मी आता BJP शिवसेनेसोबत आहे, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, तरी आपल्याला सत्ता यावेळेला नक्की मिळणार आहे. माझा पक्ष आहे, मला काही जागा जास्त मिळाल्या नाहीत, पण माझ्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. भविष्यामध्ये मात्र मला माझा पक्ष मोठा करायचा आहे आणि दलितांचे, आदिवासींचे, OBCचे, जनरल कॅटेगरीचे, महिलांचे, दलितांचे अत्याचाराचे आणि त्यांची इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटच्यासाठी काम करण्याचा माझा प्रयत्न आहे, व्हिजन आहे आणि त्या पद्धतीनं माझं काम सुरू आहे. जयंती सर, जसं तुम्ही आता म्हटलं त्याला जोडूनच हा प्रश्न, तुम्ही म्हटलात की मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तेव्हा मी जेव्हा सत्तेत होतो, काँग्रेसमध्ये होतो तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो, आता मी भाजपमध्ये आहे, त्यांच्यासोबत आहे, म्हणजे आता जे सत्तेत आहे मी त्यांच्यासोबत आहे, असं तुमचं मागे तुम्ही एक विधान केलं की ज्यांच्याकडे सत्ता असेल मी त्यांच्यासोबत राहीन. तर पुढे जर महाविकास आघाडीकडे सत्ता आली तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार? नाही, म्हणजे ज्यांची सत्ता असते त्यांच्यासोबत मी नसतो. तर मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्या सत्तेचा वाटा मलाही मिळतो. त्यामुळे ते सत्तेवर आहेत म्हणून तिथं गेलो असं नाही. नरेंद्र मोदीजी सत्तेवर होते म्हणून त्याच्यासोबत गेलो नाही मी. मला काँग्रेस पक्षाने शिर्डीमध्ये हरवलं होतं. मला काँग्रेस पक्षाने ज्या वेळेला UPAच्या वेळेला 2004 पंढरपूरमधून निवडून आलो होतो, त्यावेळेला मला मंत्री करणं अत्यंत आवश्यक होतं, पण मी एकटा असल्यामुळं मला सांगितलं तुम्ही एकटे आहात. पवार साहेबांचे लोक 9 निवडून आले होते, त्यांना 3 मंत्रिपद देण्यात आली आणि मला काय मंत्रिपद दिलं नाही. काँग्रेस पक्षाने सांगितलं की तुम्ही शरद पवारांच्या कोट्यामध्ये आहात. मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्या कोट्यामध्ये नाही. मी 99 मी त्यांच्यासोबत गेलो, गोष्ट खरी आहे. पण नंतर तुम्ही दोघे एकत्र आलात आणि मग मी तुमच्या दोघांसोबत आहे. तर सोनिया गांधींचं म्हणणं असं होतं की असं कसं काय दोघांसोबत असं आहे, तुम्ही एकासोबत असलं पाहिजे. तर मी सांगितलं की मी शरद पवारांच्या सोबत होतो ज्यावेळेला काँग्रेसमध्ये फूट झाली त्यावेळेला, पण नंतर लगेच दोन्ही पक्ष एकत्र आले आणि मी त्यांच्यासोबत होतो. तर त्यामुळं मला असं वाटतं की मी 2012 BMC निवडणुकीमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला सांगितलं, मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, मी बांद्र्यात राहायला आलो होतो आणि बांद्र्यात राहायला आल्यानंतर मला वाटलं की बाळासाहेब बाजूलाच राहतात, त्यांना जाऊन मग भेटावं. तर त्यांनी माझ्याशी 1 तासभर चर्चा केली आणि म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं हे माझं स्वप्न अनेक वर्षांपासूनचं आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि माझे वडील बहुजन ठाकरे यांचे फार जवळचे संबंध होते, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. पण पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की आमचा भाजप सेनेला मोठा विरोध होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आम्ही होतो. तर बाळासाहेबांनी सांगितलेला जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाची चर्चा मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रामध्ये काय घडू शकतं अशा पद्धतीची अनेक आर्टिकल्स झाली. आणि मी महाराष्ट्रामध्ये 8 महिने फिरलो आणि आमचे आंबेडकराईट साहित्यिक, आंबेडकराईट विचारवंत, आंबेडकराईट पत्रकार, इतर सोशलिस्ट पत्रकार, जे कम्युनिस्ट पक्षाला मानणारे पत्रकार, निळूभाऊ खाडीलकरांसारखे नवा काळचे संपादक, अशा अनेक लोकांशी मी चर्चा केल्यानंतर मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही बाळासाहेबांच्या प्रस्तावावर पॉझिटिव्ह विचार करायला हरकत नाही. आणि मग मी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर मला सांगितलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. तुम्हाला काँग्रेसने फसवलेलं आहे, तुम्हाला शिर्डीमध्ये मुद्दाम तिथं हरवलं, तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही,
आणि तुमचा वापर करून घेतला तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे काही वैचारिक मतभेद असतील, काँग्रेससोबत असताना काही वैचारिक मतभेद होते, पण बाळासाहेबांच्या प्रस्तावावर चर्चा करून मग मी निर्णय घेतला की आपण यांच्यासोबत जायला काही हरकत नाही. आणि 2012च्या निवडणुकीमध्ये मनसेचं मोठं आव्हान असतानाही माझा पक्ष मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होता BMC निवडणुकीमध्ये, आणि गल्ली गल्लीमध्ये वस्ती वस्तीमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा होत्या आणि आहेत. आणि त्या मतावरती त्यावेळेला भाजप, शिवसेना भाजपला मुंबईची सत्ता मिळाली. त्यामुळे जरी माझा पक्ष छोटा असला तरी माझ्या पक्षाची ताकद आहे, माझ्याकडे मतदार आहे. स्वतःच्या बळावर निवडून येण्याएवढी ताकद माझी किंवा माझ्या पक्षाची नाही, पण मित्र पक्षांच्या सहकार्याने आम्ही निवडून येऊ शकतो. त्यामुळं मी काँग्रेससोबत, जे तुझा प्रश्न आहे की मी काँग्रेस सत्तेवर होती म्हणून त्यांच्यासोबत जाण्याचा विषय माझा नव्हताही, किंवा सेना भाजप जी आहे म्हणजे 1990मध्ये शरद पवार साहेबांचा प्रयत्न असा होता की शिवसेना महाराष्ट्रामध्ये वाढली होती, बहुजन समाज मोठ्या प्रमाणात इकडं चाललेला होता, आणि शरद पवारांना हा अंदाज होता की जर रिपब्लिकन पार्टी आपल्यासोबत आली नाही तर आपल्याला सत्ता मिळत नाही. तर त्यावेळेला माझं मत असं होतं की आपण काँग्रेस पक्षासोबत जायला हवं. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होतं, प्रकाश आंबेडकर, RS गवई साहेब, जोगेंद्र कवाडे सर, खोब्रागडे गट, असे आम्ही सगळे एकत्र होतो. पण त्यावेळेला हे सगळे काही कोणी माझ्यासोबत आले नाहीत. मी शरद पवारांच्या सोबत, आपल्या काँग्रेस पक्षासोबत मी गेलो, आणि RPIच्या पाठिंब्यामुळं सत्ता आली म्हणून शरद पवारांनी मला मंत्री केलं. तर म्हणजे लोकांना असं वाटतंय की जिकडे सत्ता असते तिकडे मी जातो, असं अजिबात नाही आहे. मी जातो तिकडे सत्ता येते. सर, एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे इकडे, की आत्ताची जी परिस्थिती आहे तिथे मुस्लिम वोटर्स जे आहेत त्यांच्यात कायमच युनिटी दिसते, पण जेव्हा हिंदू वोटर्सबद्दल बोललं जातं किंवा स्पेसिफिकली मराठी वोटर्सविषयी बोललं जातं तेव्हा ही मतं ना आता विभागली गेली आहेत. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मग दलित वोटर्स हे डिसिजन मेकर्स आहेत का आत्ताच्या परिस्थितीत? दलित वोटर्स हे डिसिजन मेकर आहेत का? यांच्यामुळे डिसिजन घेतलं जातंय का किंवा निर्णय? दलित वोटर जे आहेत ना, शहरामध्ये पाहिलं तर स्लममध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दलितांची संख्या सर्वात जास्त आहे, आणि गावामध्ये सुद्धा दलित जे आहे ते दलितांची मतं कमी आहेत. पण जर 1000 मतं गावामध्ये असतील तर 200-300 मतं, 200-250 मतं दलितांची असतातच. 2000 मतं असतील तर आमची 400-500 मतं असतातच. 5000 मतं असतील तर आमची 400-500 मतं त्या ठिकाणी असतातच. त्यामुळे अनेक ठिकाणी दलितांची मतं ही अत्यंत बॅलेन्सिंग असतात. दलितांची मतं ज्यांना मिळतात त्यांना निवडून येण्याच्या संबंधातली काही चिंता नसते, आणि निवडणूक आली की झोपडपट्टीमध्ये आणि गोरगरिबांच्या मध्ये सातत्यानं जाणारे सगळे जे उमेदवार असतात, तर त्या सगळ्या उमेदवारांचं स्वागतच आहे. पण निवडणुकीच्या वेळेला आपण तिथं जातो, पण नंतर त्यांच्या विकासासाठी जसा प्रयत्न करायला पाहिजे तसा होत नाही आहे. आणि मी मंत्री असताना पवार साहेबांना सांगितलं की या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाची शौचालयाची अडचण आहे, इथं राहणाऱ्या लोकांची याच्या प्रचंड अशा पद्धतीची अडचण आहे, महिलांची अडचण आहे. त्यामुळं अशी एखादी स्कीम राबवा की त्यांना फ्रीमध्ये घर देण्यात येईल. आणि मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना ही स्कीम सुरू करण्यात आली. त्यावेळेला 180 फुटाचं घर होतं, म्हणजे ते बारा छोटं होतं. आता 300 फुटाचं घर जे आहे ते 300 फुटाचं घर आता मिळतंय कार्पेट एरियाचं, तरी ते घर छोटं आहे अजून. म्हणून मी सरकारकडे मागणी केलेली आहे. कालच्या सभेमध्ये शिवाजी पार्कची आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. उद्या आपलं सरकार आल्यानंतर 450 फुटाचं घर जर या झोपडपट्टीच्या माणसाला मिळालं तर बिल्डरला विकण्यासाठी 450 फूट मिळेल. त्यामुळे ती काही अडचण येणार नाही. फक्त अडचण येणार आहे ती विमान जिथून येतंय टेक ऑफ आणि लँडिंग जे आहे त्या परिसरामध्ये तेवढ्या बिल्डिंग उंच बांधता येणार नाही. पण बाकीच्या ठिकाणी मात्र ती ही स्कीम राबवता येऊ शकेल. तर ठीक आहे, तर तो विषय वेगळा आहे. पण आमची मतं बार्गेनिंग आहेत आणि आमची मतं ज्यांना मिळतात त्यांना विजय मिळतो.
चला यांचे काय प्रश्न आहेत का नाही, मला निघायचं आहे. हो सर, आपले सहकारी इथे आहेत, आपले कार्यकारी संपादक आहेत नरेंद्र कोठेकरजी, त्यांचा एक प्रश्न आहे. नमस्कार. मला एक सांगा की तुम्ही आता म्हणालात की तुम्ही असल्याशिवाय लोकांना सत्ता मिळत नाही, अशी परिस्थिती असतानाही तुम्ही असल्याशिवाय लोकांना सत्ता मिळत नाही, अशी परिस्थिती असतानाही तुम्हाला जागा मागाव्या का लागतात? जागा मागाव्या का लागतात? नाही, जागा मागाव्या लागतात म्हणजे जागा मागितल्याशिवाय मिळणार कशा? म्हणजे जागा सगळेच मागतात. जे याच्यामध्ये पक्ष आहेत, आता आमच्या महायुतीमध्ये BJP हा मुख्य पक्ष आहे, शिवसेना हा माननीय एकनाथ शिंदेचा नंबर 2चा पक्ष आहे, आणि 3 नंबर अजितदादांचा पक्ष आहे. तर आपलं म्हणणं बरोबर आहे की रिपब्लिकन पक्ष हा आपल्या 2012 पासून हा महायुतीसोबत आपल्या युतीसोबत आहे. आणि पूर्वी शिवसेना भाजपला युती म्हणायचे, त्यावेळेला नंबर 1चा पक्ष म्हणून शिवसेना होता, नंबर 2चा पक्ष हा भाजप होता. विधानसभेमध्ये 26 जागा ज्या आहेत त्या मला वाटतं शिवसेना लढायची, 22 जागा BJP लढायची. विधानसभेच्या 171 जागा शिवसेना लढायची आणि 117 जागा भाजप लढायची. त्यामुळे शिवसेना हा मोठा भाऊ होता. पण नरेंद्र मोदीजी आल्यानंतर मात्र हे झालं की BJP मोठा भाऊ झाला. त्यामुळे शिवसेनेलाही थोडासा धक्का बसल्यासारखं झालं की बाबा हा आमचा एवढे वर्ष आम्ही मोठा भाऊ होतो, अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे असताना आम्ही मोठा भाऊ होतो. तर मग आता अशी परिस्थिती होती. मग आता उद्धव ठाकरेजी यांनी गडबड केली आणि ते तिकडे गेले काँग्रेस राष्ट्रवादीकडे. एवढ्याला मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये आकडे असे आले की 105 जागा BJPच्या आहे, त्याच्यामध्ये 2 जागा RPIच्या आहेत. त्या RPIच्या आहेत त्या 5 जागा मला दिल्या होत्या, पण शिंबोली त्यांचा आणि माणसंही त्यांची, अशी परिस्थिती होती. पण तरी ठीक आहे, आमच्या कोट्यामधल्या 2 जागा आमच्या निवडून आल्या होत्या. तर ते 105 जागा आणि जवळजवळ 11-12 अपक्ष हे BJP सोबत होते आणि 56 जागा उद्धवजींच्या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या. तेव्हा सरकार बनवायचं असेल तर 145 जागा असल्याशिवाय सरकार बनत नव्हतं. त्यामुळं त्या ठिकाणी उद्धवजींनी अट अशी टाकली की आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवं आहे. आणि मग BJPने काही त्याच्यावर पॉझिटिव्ह विचार केला नाही. जर BJPने हा विचार केला असता की उद्धवजी मागतात 2.5 वर्ष तर त्यांना 2 वर्ष द्या, आणि अगोदर 3 वर्ष आपले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला हवं होतं. मग माझं मत असं होतं की उद्धवजींनी जर अशी अट टाकलेली आहे तर त्याचे 6 महिने कमी करून 3 वर्ष देवेंद्रजींना मुख्यमंत्री करा, आणि राहिलेली 2 वर्ष उद्धवजी होतील किंवा एकनाथ शिंदे होतील किंवा आणि कोणी होईल. तर ते BJPने काय ऐकलं नाही आणि उद्धवजींनी माझं ऐकलं नाही. ते बोलले मी तिकडं तर चाललो. संजय राऊत यांनी त्यांना भडकावलं आणि त्यांना काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे नेलं. जे बाळासाहेबांच्या विरोधामधलं हे पाऊल होतं. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं ठीक आहे, पण बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विरुद्ध घेतलेली माननीय उद्धव ठाकरे यांची ती भूमिका होती आणि आहे. आणि त्यामुळं आपला प्रश्न एवढाच आहे की माझ्या पक्षाला जागा मागाव्या लागतात. तर त्या तुमचं मताची मी सहमत आहे की तुम्ही आमची तर सहानुभूतीदार आहात. आणि RPI जरी छोटा पक्ष असला तरी तो RPI युतीबरोबर गेल्यानंतर 2012मध्ये त्याला महायुती म्हणू लागली. ते काय आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा आल्यामुळं महायुती म्हणतात असं नाही आहे. RPI ज्या वेळेला सेना भाजपसोबत गेला त्यावेळेला त्यांना दोघांना युती म्हणायची. 2012मध्ये RPI ज्यावेळेला त्यांच्यासोबत गेला त्यावेळेला त्यांना या युतीला महायुती म्हणू लागली. पण आज जे 2 मोठे मित्र आल्यामुळं आमच्याकडे थोडं लक्ष कमी आहे. पण आता सत्ता आल्यानंतर मात्र सत्तेचा सहभाग देऊ असं सांगितलेलं आहे. आणि उद्या आमच्यावर अशी जागा मागण्याची वेळ येऊ नये, उलट त्याने आम्हाला जागा दिल्या पाहिजे. त्यांनी ठरवून जागा दिल्या पाहिजे, इथं चांगला उमेदवार द्या, ही जागा आपल्यासाठी आहे. आम्ही काही 30-40 जागा महादेव जानकरांसारख्या मागितल्या होत्या असं अजिबात नाही आहे. आम्ही जर म्हणू तर आम्हाला 8-10 जागा द्या, तेवढ्या शक्य नसेल तर 4-5 जागा द्या. पण या तिघांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं नाही. पण ठीक आहे, जरी नाही बोलावलं तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महायुतीचं काम करण्यामध्ये आमचे कार्यकर्ते सगळे ॲक्टिव्हली काम करतायत आणि महायुती सत्तेवर येणार असा आम्हाला विश्वास आहे.
चला आपले सहकारी आणखी प्रश्न विचारतात. नमस्कार सर. आपल्याकडे जातीय जनगणना या भारतामध्ये दोनदा झाल्यात. एक स्वातंत्र्यापूर्वी 1931ला आणि स्वातंत्र्यानंतर 2011ला. राहुल गांधी म्हणतात जातीय जनगणना व्हायला पाहिजेत. आपलं वैयक्तिक मत काय आहे? जातीय जनगणना व्हायला पाहिजेत का? आणि जर व्हायला पाहिजे असतील तर का? निवडणुकीवर याचा काय परिणाम होऊ शकतो? आता जातीय जनगणना जी आहे ती जनगणना राहुल गांधींना माझा प्रश्न आहे. राहुल गांधी कुठे आहे? दिल्लीमध्ये नाही, दिल्लीमध्ये महाराष्ट्रात असतील ते. तर त्यांना माझा प्रश्न आहे की राहुल गांधीजी आता आपण सारखी मागणी करताय की जनगणना झाली पाहिजे जातीच्या आधारावर, पण 60 वर्ष 70 वर्ष आपलं सरकार होतं त्यावेळेला का नाही जनगणना केली? आपण जातीच्या आधारावर जनगणना जी आहे ती का नाही केली? तर त्या सरकारची अडचण अशी होती की आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था नष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळं आता जातीच्या आधारावर जनगणना करायची कशी हा एक थोडासा प्रॉब्लेम, प्रश्नचिन्ह त्या सरकारच्या समोर होतं. आणि आता जे आमचं सरकार आता 10 वर्षापासून चाललेलं आहे, त्यामुळं आमच्या सरकारच्या काळामध्ये फक्त एकदाच 2021ला जनगणनेची वेळ आली होती, पण कोरोना असल्यामुळे ती काही जनगणना झाली नाही. पण जनगणना हा एक वेगळा विषय आहे आणि जातीच्या आधारावरची जनगणना दुसरा विषय आहे. तर आता जातीच्या आधारावर जनगणना राहुल गांधींच्या पक्षाने सत्तेवर असताना केली नाही, पण आता ते सारखे म्हणतात की जातीच्या आधारावर जनगणना करा. तर आमच्या सरकारची अशी अडचण आहे. पण व्यक्तिगत तू जे मला माझा प्रश्न तू विचारलेला आहे, तर माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की जातीच्या आधारावर जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. ती जनगणना झाली तर प्रत्येक जातीचं नक्की किती पर्सेंटेज आहे? ओबीसीचं पर्सेंटेज 52% आहे असं सांगतात, पण ते नक्की 52% आहे का? खालीलकर कमिशनच्या स्टडीप्रमाणे ओबीसीचं पर्सेंटेज 52% असावं असा अंदाजे त्यांनी ते स्टडी करून त्यांनी आपली आकडे ते दिलेले आहेत. पण जनगणना जी आहे ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची होते. 2011च्या जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट 16.6% आणि आदिवासी 8.4%, असे जवळजवळ 25% 25% पॉप्युलेशन ही शेड्यूल कास्ट आणि एसटीची आहे. पण बाकीच्या लोकांची किती पॉप्युलेशन आहे ही आकडेवारी अजिबात नाही. तर माझ्या पार्टीत व्यक्तिगत मत असं आहे की जातीच्या आधारावर जनगणना करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे, मराठा किती आहेत, ब्राह्मण किती आहेत, लिंगायत किती आहेत, किंवा मुस्लिम किती आहेत, किंवा हिंदू किती आहेत, हिंदूमधल्या जाती किती आहेत, तर अशा पद्धतीनं सगळ्या जातीचा धर्माच्या लोकांचा सर्वे करावा आणि त्यामुळं आपणाला सत्य आकडेवारी मिळेल. त्यामुळं जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळं जातीवाद वाढेल या मताचं मी नाही. जातीवाद बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आहे. तरीसुद्धा आज दलितांवर खेड्यापाड्यात अत्याचार होतात. जर एखाद्या लग्नाच्या वेळेला आमचा मुलगा घोड्यावरून वरात काढू लागला तर अनेक लोकांना आवडत नाही. ते हरियाणामध्ये वर असे प्रकार होतात. त्यामुळे आमच्या लोकांनी चांगले कपडे घातलेले बऱ्याच गावच्या लोकांना आवडत नाही आहे. आमच्या मुलांनी सवर्ण मुलीची लग्न केलेलं त्यांच्या आईवडिलांना आवडत नाही आहे. पण या दोघांना आवडत असेल त्यांनी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्हाला सांगतो की इंटरकास्ट मॅरेज 1.5-2 लाखापेक्षा जास्त प्रत्येक वर्षाला आपल्या देशामध्ये होतात. त्यामुळे जाती व्यवस्था बऱ्याच प्रमाणात कमी होतेही. पण खेड्यापाड्यामध्ये अजूनही मंदिरामध्ये जे हिंदू आहेत, आम्ही तर बौद्ध झालेलो आहोत, आम्हाला मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही आहे. पण आम्ही मंदिरामध्ये यासाठी जातो की सर्व धर्मसम भावाचं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे. एकमेकाच्या धर्माच्या आनंदामध्ये सामील होणं आवश्यक आहे. मंदिरामध्ये आम्ही गेलो म्हणजे आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बुद्धाला मानणारे आहोतच. पण संविधान जे आहे ते सर्व धर्मसमभावाचं संविधान आहे. त्यामुळं ठीक आहे तशाबद्दल प्रयत्न. पण आता तू जे विचारलायस प्रश्न त्याप्रमाणे जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे ही माझ्या पक्षाची भूमिका आहे. नरेंद्र मोदींचा आम्हाला सत्तेवर आणण्यामध्ये त्यांचा हात आहे. आणि जी फूट झालेली आहे ती फूट तर त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने झालेली आहे. माननीय उद्धव ठाकरे आमच्यासोबत राहिले असते तर शिवसेनेत फूट होत नव्हती. शरद पवार साहेब जर मोदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी विकासासाठी जर आले असते तर NCP फुटत नव्हती. आणि एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन आमच्यासोबत आले. त्यांच्या शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 आमदार अपक्ष अशा 50 आमदारांचा एक गठ्ठा ते घेऊन आमच्याकडे आले.
आणि आम्हाला सरकार बनवायला काहीच अडचण नव्हती, त्यामुळं सरकार आमचं बनलं. माननीय उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि एवढे आमदार फुटतायत, ते फुटतात कसे आमदार? एवढे आमदार फुटतात जे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले. ते म्हणत होते की आपण BJP सोबत राहिलं पाहिजे. एकनाथ शिंदेचं म्हणणं होतं की आपण BJP सोबतच राहायला पाहिजे होतं. पण माननीय उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरून सातत्यानं विरोधामध्ये बोलून आणि आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे, ते आम्ही अगोदर इथं सांगितलंच की आपल्याला ते. तर जर 2.5 वर्ष किंवा 3 वर्ष BJPने मुख्यमंत्रीपद घेऊन 2 वर्ष त्यांना दिलं असतं तरी काय अडचण आली नसती. सर जाता जाता एक म्हणजे आता शेवटचं राहिलंय म्हणून की मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगते, एक 3-4 नेत्यांची नावं सांगते, त्यांच्यावर काही 2 ओळी जर तुम्ही बोलू शकलात तर आपण सुरुवात करूया राज ठाकरेंपासून. काय म्हणजे ज्यांचं नाव आहे ठाकरे राज, ज्यांचं नाव आहे ठाकरे राज, ज्यांचं नाव आहे ठाकरे राज, निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत ते आज. त्यांच्या डोक्यावर आहे चांगलं भाषण करण्याचा ताज, पण त्यांना अजूनही राजकारणामध्ये उभा करता आला नाही आपला साज. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे म्हणजे म्हणजे आता पूर्वीसारखे महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळे ज्यांचे पूर्वीसारखे चालत नाहीत नखरे, महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळं पूर्वीसारखे ज्यांचे चालत नाही नखरे, त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे. शरद पवार. म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी बारामती केलेली आहे कव्हर. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी बारामती केलेली आहे कव्हर. त्यामुळं या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार नाहीत शरद पवार. आणि शेवटचं राहुल गांधी. शेवटचे राहुल गांधी. राहुल गांधी म्हणजे जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, या देशाचे बिलकुल बनू शकणार. या देशामध्ये जोपर्यंत आहे नरेंद्र मोदींची आंधी, कसे होणार प्रधानमंत्री राहुल गांधी? गावागावातल्या लोकांची होत आहे नरेंद्र मोदींच्यामुळे चांदी, गावागावातल्या आया बहिणींची होत आहे नरेंद्र मोदींच्यामुळे चांदी. आणि या निवडणुकीमध्ये तुटून पडणार आहे महाविकास आघाडीची फांदी. क्या बात आहे सर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या न्यूजरूममध्ये आलात आणि आमच्या सहकाऱ्यांकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.